नमस्कार, लताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गोड पदार्थ बनवणार आहोत. तर इथे बघू शकता मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ आपला कट करून टाकलेला आहे. किसून पण टाकू शकता तुम्ही. तर 2 वाटी इथे गूळ घेतलेला आहे मी. तर छान आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचा आहे तो गूळ. आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त थोडीशी उकळी आली ना की गॅस लगेच बंद करायचा आहे आपल्याला. इथे बघू शकता तुम्ही गूळ पूर्ण वितळला गेलेला आहे. तर आता आपण इथे गॅस बंद केला आहे. तर आता इथे आपल्याला आहे ना तो थंड झाला की गूळ त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 2 वाटे इथे मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला वेलची जायफळ काहीही टाकायचं नाही आहे. एकदम सिंपल पद्धतीने करायचं आहे. बघू शकता तुम्ही, करून बघा एकदा रेसिपी, खूप छान अशी याची चव लागते. तर व्यवस्थित छान असं आपल्याला हे हातानेच फोडून घ्यायचं. त्याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला थोडंसं इथं मी 1-2 चमचे अजून पीठ त्याच्यामध्ये टाकणार आहे. बघू शकता तुम्ही, एकदम थोडंसं पीठ टाकलेलं आहे मी. आणि आपल्याला पाहिजे तसं पातळ घट्ट ते हाताने करून घ्यायचं आपण व्यवस्थित. 10 मिनटं ते पीठ राहिलं ना तसंच की त्याच्यानंतर आपण इथे मालपोहे करायला घेणार आहोत. थोडंसं पॅनला तेल लावायचं आणि ह्या पद्धतीने असं वाटीने टाकायचं. बघू शकता तुम्ही, एकदम सोपी पद्धत आहे आणि हे तुटत नाही, एकदम अलगद असे निघतात पॅनवर. बघू शकता तुम्ही, छान असं न तुटता मालपोहे निघालं आहे. आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित अलटी पलटी करून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान. तर आता हे आपण काढून घेऊया. आता आपण परत एकदा दुसरा मालपोहा टाकूया. बघू शकता, परत एकदा मी पॅनला तेल लावून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने मालपोह्याचं पीठ टाकलं आहे. असेच ह्या पद्धतीने आपल्याला सगळे मालपोहे करून घ्यायचे आहेत. एकदम साधी, सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा.